सिंह राशी पौर्णिमेनंतर हे 10 संकेत दिसले तर तुमच्या आयुष्यात समृद्धीचे नवे दरवाजे उघडू शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी एक अतिशय खास विषय घेऊन आलो आहोत. पौर्णिमेनंतर काही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात होताना दिसते. हे बदल कधी आर्थिक संधीच्या रूपात, कधी नवीन नात्यांच्या रूपात, तर कधी आत्मविश्वास आणि प्रगतीच्या रूपात समोर येतात. मित्रांनो, सिंह राशीचा स्वभाव धाडसी, नेतृत्व करणारा आणि मोठी स्वप्ने पाहणारा असतो. पौर्णिमेनंतर जर तुम्हाला वारंवार नवीन कल्पना सुचू लागल्या, जुनी रखडलेली कामे मार्गी लागू लागली किंवा योग्य लोकांची साथ मिळू लागली, तर हे तुमच्या प्रगतीचे संकेत असू शकतात. पहिला संकेत म्हणजे मनात अचानक सकारात्मकता वाढणे. दुसरा संकेत म्हणजे नवीन संधीबद्दल माहिती मिळणे. तिसरा संकेत म्हणजे जुने अडथळे हळूहळू दूर होणे. चौथा संकेत म्हणजे योग्य व्यक्तींची भेट होणे. पाचवा संकेत म्हणजे कामामध्ये आत्मविश्वास वाढणे. हे संकेत भविष्याची हमी नसतात, पण अनेकदा व्यक्तीच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्याचे द्योतक असू शकतात. त्यामुळे या काळात प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करा. सहावा संकेत म्हणजे आर्थिक बाबतीत शिस्त निर्माण होणे. अचानक पैसे मिळणे यापेक्षा पैशांचे योग्य नियोजन करणे अधिक महत्त्वाचे असते. सातवा संकेत म्हणजे नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळणे. आठवा संकेत म्हणजे घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवणे. नववा संकेत म्हणजे तुम्हाला वारंवार प्रेरणादायी लोक भेटू लागणे. अशा लोकांच्या सहवासामुळे विचारसरणी बदलते आणि प्रगतीची नवी दारे उघडतात. 10वा संकेत म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढणे. जेव्हा व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते, तेव्हा ती मोठ्या ध्येयांसाठी प्रयत्न करू लागते. स्वामी समर्थांचा संदेश नेहमीच कर्म, श्रद्धा आणि संयम यावर आधारित असतो. त्यामुळे कोणताही संकेत दिसला तरी प्रयत्न करणे थांबवू नका. मित्रांनो, जीवनात यश मिळण्यासाठी फक्त भाग्य पुरेसे नसतं. योग्य निर्णय, कठोर परिश्रम आणि सातत्य या गोष्टी आवश्यक असतात. पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवातीची प्रेरणा ठरू शकतो. या काळात तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात त्या सवयींपासून दूर राहा. वेळेचे व्यवस्थापन करा, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला सतत विकसित करण्याचा प्रयत्न करा. कधी-कधी लोक मोठ्या यशाची वाट पाहतात, पण छोट्या संधीकडे दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठी गोष्ट एका छोट्या पावलापासून सुरू होते. जर तुम्हाला वर सांगितलेल्या संकेतापैकी काही संकेत जाणवत असतील, तर त्यांना प्रेरणा म्हणून घ्या आणि कृतीला सुरुवात करा. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करा, पण त्याचबरोबर स्वतःच्या प्रयत्नांवरही विश्वास ठेवा. श्रद्धा आणि कर्म यांचा सुंदर संगमच जीवनात खरे यश मिळवून देतो. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची आणि कठीण परिस्थितीतही उभे राहण्याची ताकद आहे. या गुणांचा उपयोग करून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य अधिक उज्ज्वल बनवा. सकारात्मक विचार, चांगली माणसे आणि योग्य कृती यांचा संगम झाला तर जीवनात मोठी प्रगती शक्य होते. आजपासून एक नवीन संकल्प करा. प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला बनवायचा हाच खरा समृद्धीचा मार्ग आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि तुम्हाला यापैकी कोणता संकेत अनुभवायला मिळाला आहे ते नक्की सांगा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि सुख, समाधान, सकारात्मक ऊर्जा नांदो हीच प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश अलख निरंजन.